वळूया पुढील बातमीकडे। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीतील मानाचे अश्व पुण्यात दाखल झाले। हिरा आणि मोती हे दोन अश्व माऊलींच्या पालखीत असतात। हे दोन्ही अश्व दगडूशेठ हलवाई चरणी नतमस्तक झालेले आहेत। महाराष्ट्राच्या सर्वात मोठ्या संत परंपरेला उद्यापासून सुरुवात होते आहे। संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं उद्यापासून जे आहे ते प्रस्थान ठेवलं जात आहे। मात्र संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीमध्ये असणारे मानाचे दोन अश्व आज पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत आणि पुण्यातल्या दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये आपण पाहतोय की माऊलींच्या पालखीमधले हिरा आणि मोती हे दोन अश्व जे आहेत ते मंदिरामध्ये दाखल झालेले आहेत। हिरा या अश्वावरती स्वतः ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका ज्या आहेत ते विराजमान असतात। ज्ञानेश्वर माऊली घोड्यावरती बसलेले आहेत, ही वारकऱ्याची भावना असते। आणि मोती या अश्वावरती जे आहे ते सेवेकरी विराजमान असतात की जे रिंगणामध्ये घोडे आपल्याला पळताना पाहायला मिळतात। हिरा आणि मोती हे दोन अश्व जे आहेत ते सध्या दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाच्या चरणी दर्शनासाठी आलेले आहेत। आपण पाहतोय की अभिषेक करून उद्यापासून संत तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवते। तर 19 तारखेला संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जी आहे ती पंढरपूरच्या दिशेने निघेल। उद्यापासून महाराष्ट्रातल्या सगळ्यात मोठ्या संत परंपरेला वारीला जी आहे ती सुरुवात होते। मात्र त्याआधीच हे मानाचे दोन अश्व जे आहेत पुण्यामध्ये दाखल झाले आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरामन नागेश महादेव स्वामी, प्रदीप कापसे, TV9 मराठी।